कुठंतरी सरकारच्या माध्यमातून घोळ झालाय की काय? कारण एवढा पैसा आम्ही टाकलेला बँकेत पैसा गेला कुठं? महाराष्ट्र ग्रामीण बँक कोल्हा कॅशची पोझिशन सध्या अशी आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये कॅशचा तुटवडा निर्माण झालेला आहे. 70,000 हे केली स्लिप भरून दिली आणि ते म्हणले RTS करा. RTS बी होईना, त्याशी नेटच नव्हतं. काय RTS करायचं? नुसते कागद घेतला आणि RTS बी झालं नाही. ती बाई 10-10 हजार रुपये पैसे आणाले आज. त्या बाईनं काय करायचं? बाया माणसानं कुठं फिरायचं? महाराष्ट्र ग्रामीण बँक मानोत रोड. सध्या महाराष्ट्र ग्रामीण बँक या ठिकाणी आहोत आणि इथे सकाळपासून लाईट नाही आहे, तर बँकसुद्धा बंद आहे आणि ग्राहकांना जवळपास पैसे काढायला आल्यानंतर पेमेंट दिलं जातं ते 20,000 रुपये. कारण आपलाच पैसा असतानासुद्धा बँक पूर्ण पैसे का देत नाही आहे, हे सुद्धा आपण या ठिकाणी मॅनेजर यांना आपण भेटूया, जाणून घेऊया. आपण महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या मॅनेजर सर श्रीकांत नाईक सरांना भेटतो आहोत. काय अडचणी आहेत? कारण अनेक ग्राहक या ठिकाणी परेशान आहेत, कारण लग्न आहेत किंवा शेतीची कामं आहेत, इतर वेगळी आपली जी काही कामं आहेत ती तारंबळ उडत आहे, पैसे भेटत नाही आहेत. त्यामुळे सर काय अडचण आहे आणि कशामुळं हे होत आहे? नमस्कार, मी शाखा व्यवस्थापक महाराष्ट्र ग्रामीण बँक कोल्हा. कॅशची पोझिशन सध्या अशी आहे की पूर्ण जिल्ह्यामध्ये कॅशचा तुटवडा निर्माण झालेला आहे. आपल्याकडे कस्टमरचा जो डिपॉझिटचं प्रमाण आहे ते कॅशमध्ये डिपॉझिट प्रमाण कमी आहे आणि विड्रॉल जास्त आहेत. लोकांचं DBTद्वारे पैसे येत आहेत. सोयाबीन, कापूस हे विक्री केलेले. पूर्वी कसं व्हायचं, कॅश इन्फ्लो जास्त होता म्हणून कॅश इथल्या इथे पुरायची. आपण करन्सी चेस्ट जे आहे, आपली करन्सी चेस्ट SBI आहे, तर SBIला वारंवार LDMशी मेल थ्रू आमच्या रिजनल मॅनेजरनी टेलिफोनिक कम्युनिकेशन केलेलं आहे, पण कॅशची उपलब्धता होतच नाही आहे. तरी आम्ही आमचं जास्तीत जास्त प्रयत्न करून दररोज आम्हाला 5 लाख रुपये मिळत आहेत डिस्ट्रिक्ट ब्रँचेसकडून, तर ते जेवढे कस्टमर येतील त्यांच्यामध्ये विभागून देण्याचा प्रयत्न करतो आहे. 20,000पर्यंत विड्रॉल देतो आहे सध्या आणि लवकरच आम्हाला आमच्या रिजनल मॅनेजरशी बोलणं झालं की जास्त प्रमाणात कॅश अवेलेबल होईल काही दिवसामध्ये. बरं, 20,000 रुपयेपर्यंत देता, पण कस्टमरसोबत बोलाचाली वादसुद्धा होत असतील की आम्हाला जास्त अमाऊंट हवं आहे, ते मग कसं हँडल करताय? आता सध्या कसं होतं की लग्न सराईची वेळ आहे, लोकांना दागिने खरेदी करायचे आहेत, काही वस्तू खरेदी करायच्या आहेत, तर त्यांना फिजिकल कॅशच लागते. तर आपण त्यांना असं म्हणतो आहे की तुम्ही ऑनलाईन मोड थ्रू ट्रान्सफर करा, की त्यामध्ये तुमचा वेळही वाचेल आणि रिस्कही, कॅश कॅरी करण्याची रिस्कही होणार नाही. तर ऑनलाईनवरती भर आहे सध्या. जसंही कॅशची उपलब्धता होईल तशी जेवढी कॅश ज्यांना लागते तेवढी दिल्या जाईल. बरं, एकीकडे बघितलं सकाळपासून लाईट नाही आहे, इथं बँकमध्ये सुद्धा म्हणजे तांत्रिकसुद्धा अडचणी आहेत, त्या संदर्भात काय सांगणार आहे? सध्या आपले कोल्हा जे MSCBचं जे सबस्टेशन आहे तिथली इलेक्ट्रिसिटी सकाळपासून बंदच आहे आणि आपलं UPSचा जो पॉवर सप्लाय असतो त्या बॅटरीज चार्जच झालेल्या नाही आहेत. म्हणून तो इंजिनियरलाही कॉल केलेला आहे, तर संध्याकाळपर्यंत इंजिनियर येईल, उद्यापासून सर्व्हिस व्यवस्थित चालू होतील. आता सध्या आपण जे ग्राहक सेवा केंद्र आहेत त्यांच्या थ्रू मॅक्झिमम ट्रान्झॅक्शन करायचा प्रयत्न करतो आहे. ओके, बांधवांना आपण पाहतोय, हे फक्त महाराष्ट्र ग्रामीण बँकेचाच प्रॉब्लेम नाही आहे, तर सगळ्याच बँकेचा प्रॉब्लेम आहे आणि ग्राहकांशी आपण संवाद साधूया, त्यांना काय वाटतं आणि हा पैसा, कारण खऱ्या अर्थानं आपण पैसा टाकतो पण तो आपल्याला भेटत नाही ऐन वेळेस. तर संवाद साधूया, ग्राहक काय बोलतोय, काय अडचण येते आहे, काय सांगणार आहे तुम्ही? तुमचं नाव सांगा. माझं नाव संतोष तारे. आता अडचणी अशा येतात की बँकेत हरभऱ्याचे पैसे जमा झाले आहेत आमचे, पण आता आम्हाला समोर कॅश भेटत नाही. तर समोर लग्न कार्यासाठी आता आमच्या बहिणीचं लग्न आहे, तर उद्या आम्हाला व्यापाऱ्याला, सोन्याच्या व्यापाऱ्याला पैसे द्यायचे आहेत. त्यांना जर म्हणलं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करतो तर आम्ही, तर ते म्हणते तर GST एक्स्ट्रा लागेल, मग जास्त पैशाचा भुर्दळ लागतो आहे. तर हे सगळं जर बघितलं तर सोनं व्यापार असेल किंवा इतर शेतीसाठी सगळ्या गोष्टी. आता तुमचं इथं दुकान पण आहे, दुकानामध्ये शेतकरी आल्यानंतर काय बोलतात आणि काय अडचणी आहेत, किंवा तुमचं ट्रान्झॅक्शन असेल, कॅश देणं घेणं असेल रोजचं येत आहेत ना. आता उधारीसाठी कॉल केला, त्यांचे पैसे बँकेत जमा आहेत, तर त्यांना RTS करायचं कळत नाही. कॅश बँका देत नाहीत शॉर्टेज असल्यामुळे, त्याच्यात व्यापाऱ्याची पण नुकसान व्हायले. आमचे येणारे जे रक्कम आहेत ह्या लांबायल्यात ना, त्यांच्याजवळ बी बँकेत जमा असून शेतकऱ्याजवळ त्याचा फायदा घेता येत नाही. प्रत्येक माणसाला RTS करणं शक्य नाही, कारण की फॉर्म भरता येणं, बऱ्याचशा अडचणी आहेत. बरं बाबा, तुमचं नाव काय, कुठून आलं आहे? रघुनाथ किशनराव मगर, सांगी. हो. पैसे काढण्यासाठी आलं? पैसे काढण्यासाठी. किती पैसे? पैसे आता कसं आहे, आता सध्या आता खालीवरी करणं म्हणजे कशामुळे, एक तर हरभऱ्याचा पैसा इकडे आम्हाला नगदी भेटणं आणि बँकेचं तर ते त्याला काय बोलायचं काम नाही, कारण ते वरून आला तर ते आपल्याला देतील. त्याच्याकडे वरून येणं म्हणून त्याला आपण दोषी ठेवू शकत नाहीत.
मग याला दोषी, याच्यामध्ये दोषी कोणाला ठेवायचं? दोषी आता वरचे माणसंच म्हणायचं आपण, वरले अधिकारीच. वरून पैसा इथं आल्यावर इथं आपल्याला पैसे देते हे ना, आपलं कधीच रोखलेलं नाही. अलग हे काम केलं कधी बी नाही. वरचे अधिकारी म्हणजे गव्हर्नमेंट सुद्धा याला दोषी असेल. मग तेच धरायचं ना आपण आता तोपर्यंत. बरं, आता तुम्ही किती पैसे काढण्यासाठी आलाय आणि काय व्यवहार आहे किंवा काय अडचणी निर्माण होत आहेत? आज सकाळपासून लाईट सुद्धा नाही आहे, बँक सुद्धा बंद आहे. आता लागलं ना ते वरी, आता पैसे काढायला मग आता सगळे शेतकरी आले तर पैशामुळे चालले तर कसे 10-10 समजा जितके भेटले तितके, तरी पण ते पण आता काढायला बंद झाले. किती वाजल्यापासून आलाय तुम्ही? आम्हाला जवळजवळ 10 वाजल्यापासून लागले. 10 वाजल्यापासून इथं पोहोचलाय, जवळपास 2-3 तास होत आहे तिथे. तुमचं नाव काय? तुम्ही कुठून आलाय? आमचं नाव पंढरीनाथ बापूराव भले, कुठून आलाय? नरळादूर. नरळदवरून. किती पैसे काढले? पैसेच नाही भेटले तर काय काढली. आता बंद आहे ना सध्या, लाईन नाही, अडचणी अशाच आल्यात, बांधकाम चालू आहे. आता राजमाया संघच आहे, त्याला पैसे द्यायचे, काही मटेरियल घ्यायचे, पण अशाच अडचणी झाल्या नाही. आणि आता अडचण म्हणजे एक आहे का शेतकऱ्याला. आता जर बघितलं, बांधकाम करत असताना सुद्धा अडचणी आहेत. मिस्त्रीला पैसे देणे, वाळूचे पैसे असतील, इतर सर्व अडचणी सुद्धा आहेत. इथे एक व्यापारी आहेत, त्यांच्याशी संवाद साधूया. तुमचं नाव सांगा आणि काय अडचणी असतात? माझं नाव ज्ञानेश्वर खेत्रे आणि मी समजा एक स्टील व्यापारीच आहे. त्यामध्ये सर आता सांगायचं झालं तर आता आपल्याला RTGS वगैरे सगळं माहिती आहे. आता मला RTGS पण करायचे असले तर बँकेत जर कनेक्टिव्हिटी नसेल, जर युनिटर वगैरे चालत नसतील तर आपण बाकी काय करणार आणि यांच्याकडून कोणत्या अपेक्षा ठेवणार? तर याच्यामुळं मला वाटतं की अशा बँकेत करण्यापेक्षा एका नॅशनलाइज बँकेला गेलेलं चांगलं कधी पण. कारण आज छोटे मोठे प्रॉब्लेम येतात. इथं सगळ्यांच्या शेतकऱ्याचे अकाउंट आहे तिथं पूर्ण, आणि शेतकऱ्यांना 10-5 हजार रुपये लागतात आणि ते पण नाही देऊ शकत बँक, तर उपयोगाची काय? आणि सर्वसामान्यांना काय उपयोग होणार त्याचा? आता तसं जर बघितलं तर एका बँकेचा नाही, हा सगळ्या ऑल महाराष्ट्रामध्ये सगळ्याच नॅशनलाइज बँकेचा सुद्धा हेच प्रॉब्लेम होत आहेत. काय सांगणार म्हणजे याला दोषी कोण आहे? नाही, नॅशनलाइज बँक समजा सगळ्या बँकेत कॅश नसेल पण बाकी कामं तर सुरळीत चालते. GST चालेल, ट्रान्सफर चालेल, ह्या अकाउंटची त्या अकाउंट आपण घेऊ शकतो ना. आता इथं काहीच नाही आहे, हे शटर लावून बंद आहे, सगळे बसलेले आतमध्ये, तर आपण काय करणार इथं उभा राहून? असा इश्यू होतोय ना. म्हणजे इन्व्हर्टर चालू नाही, इन्व्हर्टर चालू नाही, कनेक्टिव्हिटी चालू नाही आहे. आता हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत ना, ह्या तरी पाहिजेत. ठीक आहे, एक वेळेस कॅश नाही आहे, आता हे काकाच्या अकाउंट येणं डायरेक्ट ट्रान्सफर करून घेतले असते आपण, लगेच एक फॉर्म भरून याच्या बँकेच्या कोणत्या कर्मचाऱ्यांनी मदत केली असती. पण जर कनेक्टिव्हिटी नाही तर काय होणार आहे ते? असा इश्यू येतो ना. म्हणजे बाकी कॅश नसेल एक वेळेस तर ठीक आहे, पण बाकी तर गोष्टी चालायला पाहिजेत ना. नक्कीच महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जिल्हा शाखेने सुद्धा अशा छोट्या छोट्या शाखेकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कारण एकीकडे जर बघितलं, इथलं इन्व्हर्टर बंद पडतं आहे, इथला बॅटऱ्यांचा म्हणजे आता 4 वाजेपर्यंत येतील म्हणजे इंजिनियर वगैरे सांगितलं गेलं आहे. पण हे सगळ्या तांत्रिक अडचणी होऊ नयेत, कारण इथे सर्व कर्मचारी आहेत, मॅनेजर आहेत, जवळपास 5-6 कर्मचारी आहेत, ते इथे आजचा दिवस बसून आहेत आणि ते सुविधा लोकांना देऊ शकत नाहीत. त्यांची इच्छा आहे भरपूर सुविधा द्यायची, पण अशा पद्धतीच्या तांत्रिक अडचणी येताना सुद्धा ग्राहक बोलतात. दादा, तुमचं नाव काय? काय सांगणार? संजय मधुकर मगर. काय बोलणार आहे ते? आता बँक, हा, मी पैसे उचलायला चालतो पण बँकेत आता हे चालूच नसल्यामुळं आता काय करणार आहे? मला मानवतला बाजाराला जायचं होतं, खिशातच पैसे नसल्यावर समोर काय देऊ मी आता? हां, मी मानवतला एक दिवशी स्लिप लिहिली इंडिया बँकेला, ते म्हणले नेटच नाही. आता अशा टायमाला आम्हाला नेट नसले, आम्ही पैसे उचलायचे कुठून, कोणाकोण घ्यायचे? आता आमच्यासारखे आता महाराज लोकांना जर पैसे कोणाला पैसे उचले मागायचे म्हणजे किती मूर्खपणा आहे. हां, तुम्ही बघा आता ते. आता म्हणजे बँकमध्ये टाकलेले पैसे हे तुमचेच आहेत, माझे असून मला उचलायला नाहीत, मग किती अवघड आहे. आता इंडिया बँकेत पण हेच झालं. हो, इंडिया बँकेत ते झालं. मागं परवा दिवशी ही स्लिप आहे माझ्याकडे, मी आता ही विड्रॉल लिहिली, तिथं बी नेट नाही, 83. म्हणजे अशा पद्धतीच्या अडचणी याच्या मागे कारण नाही व्हायला पाहिजे. याच्या मागचे काय कारण असेल? प्रत्येकालाच अडचण असते साहेब, असं कसं म्हणताय? आता व्यवहार बी प्रत्येकाला आहे. पुन्हा महाराज, बँक तर म्हणते आहे की आम्ही RTGS करायला तयार आहे, तुम्ही फोनपेने व्यवहार करा, असं बँक म्हणते. तुम्ही काय? बँक म्हणते RTGS करा, पण ते होत नाही ना. त्याशी आमच्या एक दिवशी 70,000 हे केली, स्लिप भरून दिली आणि ते म्हणले RTGS करा. RTGS बी होईना, त्याशी नेटच नव्हतं. काय RTGS करायचं? नुसते कागद घेतला आणि RTGS बी झालं नाही. ती बाई 10-10 हजार रुपये पैसे आणाले आज. त्या बाईनं काय करायचं? बाया माणसानं कुठं फिरायचं? रोज रोज परवडतं आहे बायाला माणसाला फिरायला? बस. बांधवांनो, पाहतोय आज सोमवार आहे आणि सोमवारचा बाजार असतो मानवत तालुक्याचा, आणि बाजाराला जाणं सोडून इथं बँकेच्या दारामध्ये रांगा लावायला लागतात आणि बँक सकाळपासून बंद आहे आणि पेमेंटसुद्धा भेटतं आहे
20,000 रुपये जवळपास पेमेंट एका ट्रान्झॅक्शनला भेटत आहे आणि त्या पुढचं ट्रान्झॅक्शन म्हटलं की RTGS करा म्हणून सांगितलं जातं आहे. आणि यामागे जर बघितलं तर सर्वांच्या म्हणणं एकच आहे, इथलं कुठंतरी सरकारच्या माध्यमातून घोळ झाला आहे की काय, कारण एवढा पैसा आम्ही टाकलेला बँकेत पैसा गेला कुठं, हे सुद्धा सवाल सर्व शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जातो आहे. तुम्हाला काय वाटतं, तुमचे पैसे तुम्हाला व्यवस्थित भेटत आहेत का, नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपला मित्र उदय भिसे पाटील, आणि आपण उदय न्यूजच्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद बांधवांनो.